आज जी आपली पत्रकार परिषद ज्या अनुषंगाने केलेली आहे आयोजित केलेली आहे ते तात्पर्य एवढंच आहे की आपण पाहतोय की साताऱ्यामध्ये हा सातारा ऐतिहासिक सातारा हा शांतताप्रिय सातारा आहे। पुरोगामी विचाराच्या महापुरुषांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या साताऱ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कधीही अनुचित प्रकार कसलाही घडत नाही। मग मराठा मोर्चाचा विषय असू द्या किंवा इतर काही अनेक प्रश्न असतात जे महाराष्ट्रामध्ये दंगली होतात, परंतु साताऱ्यामध्ये असलीही कुठल्याही प्रकारची जातीयता दंगल होत नाही आणि कुठल्याही प्रकारची अराजकता होत नाही। परंतु साताऱ्यामध्ये काही अशी अपप्रवृत्ती आहेत की जे इलेक्शनच्या काळामध्ये स्वतःचं कॅम्पेनिंग करण्याकरता, स्वतःचा भाव वाढवण्याकरता काही जणी फॉर्म भरतात, माघारी घेतात, माघारी घेण्यासाठी तडजोड करतात आणि अशा तडजोडी नाही झाल्या की मग ते जातीचा वापर करून काही जातीची ॲट्रॉसिटी दाखल करणे अशा प्रकारचा एकतर ते काही जण स्वतःहून करतात किंवा त्यांना दाखल करण्यासाठी काही विरोधी उमेदवार करतात। अशांसाठी आज मी आमच्या आपल्या दलित संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची तसेच संघटनेच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांची मीटिंग पत्रकार परिषद आपण आयोजित केली आहे। त्या पत्रकार परिषदेत आज आमच्याबरोबर जिल्हा परिषदचे माजी सदस्य तसेच रिपब्लिकन पक्षाचे युवकचे माजी जिल्हा अध्यक्ष संदीपभाऊ शिंदे तसेच स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आमचे मित्र रामदासजी कांबळे तसेच पंचायत समिती सातारचे युवा नेते सदस्य प्रवीण दशके तसेच आमच्या दलित झोपडपट्टी सुरक्षा दलाचे शिवाजीराव भिसे तसेच आमच्या आबा स्वाभिमानीचे जिल्हा अध्यक्ष आबा वाघमारे हे सगळे पदाधिकारी आम्ही उपस्थित राहिलो आहे। त्याचं एक कारण आहे की अभिजित बुचुकले नावाचा जो व्यक्ती आहे तो निवडणुकीच्या काळामध्ये कॅम्पेनिंग करून स्वतःचा फॉर्म भरतो आणि फॉर्म भरल्यानंतर तडजोड झाली तर शांततेत मिटवतो आणि तडजोड नाहीच झाली तर मग मात्र कुणावरतरी ॲट्रॉसिटी दाखल करणे कुणाच्या तरी सांगण्यावरनं हे असे प्रकार एकंदर दलित समाजासाठी घातक आहेत आणि हे दलित समाजासाठी कलंकित आहे। एकंदर माझ्या आयुष्यामध्ये माझ्या सार्वजनिक जीवनामध्ये मी 15 वर्ष चळवळीमध्ये काम करतोय आणि या चळवळीमध्ये काम करत असताना हे अभिजित बुचुकले नावाची व्यक्ती आम्हाला 365 दिवस कुठेही भेटत नाही, कुठल्या मागासवर्गीय वाड्यावस्तीवरती भेटत नाही, कुठल्या सार्वजनिक जीवनामध्ये भेटत नाही, कुठल्याही समाज प्रबोधन फुले शाहू आंबेडकरांच्या प्रबोधनाबद्दल भेटत नाही, दिसत नाही आणि ही व्यक्ती मात्र जातीचा फक्त वापर करण्यासाठी ऊर बडवून मागं येते आणि निवडणुकीच्या काळामध्ये आचारसंहितेच्या काम असल्यामुळं आयोगाच्या ताब्यात जिल्हा असतो आणि त्यामुळं पोलीससुद्धा काही करू शकत नाहीत। मग पोलिसांवरती दबाव टाकायचा किंवा इतर जे काही उमेदवार आहेत त्यांच्याकडनं पैसे घ्यायचे, त्यांच्या प्रेशराईज करायचं आणि काही लोकांवरती गुन्हे दाखल करायचे, अशा अनेक ॲट्रॉसिटी या व्यक्तीने केलेल्या आहेत। या संपूर्ण ॲट्रॉसिटीची सखोल चौकशी करावी यासाठी हे प्रेस आहे आणि याच्यामध्ये मी स्वतः त्याचा म्हणजे तो मी दलित नेता असल्यामुळं तो बऱ्याच वेळा माझ्याकडे येऊन बसला। त्यांनी मला माझं जिल्ह्यामध्ये नाव असल्यामुळं मला त्यांनी घरी बोलावलं। घरी गेल्यानंतर अक्षरशः मी स्वतः पाहिलं की त्याच्या घरी गेल्यानंतर छोट्याच्या घरामध्ये इथं बसू नका अशी आमच्या वडिलाची गादी आहे, तिथं देवरुस होते आणि त्यांना फार मोठं ठाण आहे ते असं करून लोकांना भेटवायचं। देवारे तिथं बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो नाही, अण्णाभाऊ साठेंचा फोटो नाही, नंतर फुलेंचा फोटो नाही, त्यांना पुरोगामी विचाराच्या या आमच्या नेत्यांचं काही घेणं देणं नाही, फक्त दैववाद करायचा, निवडणुकीच्या काळामध्ये तडजोड करायची, पोट चालवायचं आणि त्यानंतरच्या काळामध्ये अंधश्रद्धेच्या नावावरती लोकांना फसवायचं, अंधश्रद्धेच्या माध्यमातून लोकांना भयभीत करायचं आणि आपला उदरनिर्वाह रोजरोटी चालायची। ज्या पद्धतीनं मराठा समाज किंवा इतर समाजावरती ॲट्रॉसिटी दाखल करण्यासाठी हा व्यक्ती घातक आहे, तसाच तो व्यक्ती दलित समाज आणि बहुजन समाजासाठी सुद्धा घातक आहे। कारण हा व्यक्ती इतका घातक आहे की लोकांना आम्ही एकतर परिवर्तनाच्या वादेने निघालो आहे दलित लोक, आम्ही लोकांना परिवर्तनासाठी फुले शाहू आंबेडकर सांगतोय, विज्ञान सांगतोय आणि ही मात्र त्यांना अंधश्रद्धा सांगून त्यांना तिकडे खाईत लोटण्याचा प्रयत्न करतात। ही घातक प्रवृत्ती वेळीच ठेचून काढली पाहिजे यासाठी आम्ही जमलेलो आहे। या फोर्स माझ्या संघटनेच्या वतीनं आणि तमाम जिल्हावासींना माहिती आहे की प्रत्येक वेळेस ज्या वेळेस मागासवर्गीयांच्या कुठलाही विषय असू द्या, भीमा कोरेगावसारखा विषय असू द्या किंवा मागं झालेल्या संविधान क्रांती मोर्चा या असे अनेक दलितांच्या प्रश्नावरती आम्ही काल केलेले आहेत, परंतु असे जातीच्या नावावरती जर कोणी डबल ॲट्रॉसिटी दाखल करून जर दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायचा प्रयत्न करत असेल आणि साताऱ्यामध्ये कोणी अराजकता माजवायचा प्रयत्न करत असेल तर आम्ही ते खपवून घेणार नाही। वेळप्रसंगी
पोलिसांना सांगून आम्ही संबंधितांच्या घरावरती 100-500 कार्यकर्ते घेऊन मोर्चा करू की बाबा अट्रॉसिटी दाखल करून काय करताय, कारण याच्यामुळं आमची अट्रॉसिटी बंद करा म्हणून काही लोक म्हणतात, याच्यामुळं आमच्या अट्रॉसिटीची धार कमी होते, कारण खोट्या अट्रॉसिटीमुळं लोक वैतागतात, त्यामुळं खऱ्या अट्रॉसिटीला न्याय मिळत नाही. हे दुःख आज मी तुम्हाला सांगण्यासाठी आलो आहे. पण आणखी विनंती करायची की हे व्यक्ती ज्या वेळेस कॅम्पेनिंग करतो, काय सांगतो, त्यावेळेस त्याला एक मनोरंजक म्हणून बघू नका. ही सातारा शाहूवासियांसाठी घातक व्यक्ती आहे, हे लक्षात घ्या. तर जे काय आलं की टाईमपास म्हणून सुद्धा बघू नका, कारण टाईमपास बघितले आपण यूट्यूबच्या माध्यमातून सर्च करतो, फेसबुकच्या माध्यमातून सर्च करतो आणि त्याला लाईक मिळाले की ते खुश होते. त्यामुळं काय होतं, माकड पुन्हा जास्त उड्या मारते, अशा प्रकार व्हायला लागले आहेत. त्यामुळं जरा हे कुठेतरी थांबवा. कारण ठीक आहे, तुम्ही मनोरंजन करा, कवी आहे, कलाकार राहा, आम्हाला मान्य आहे, परंतु जात म्हणून जर वापरून समाजामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न करत असाल तर ते चुकीचं आहे. तुम्ही बी आमचे बांधव आहेत, तुम्हाला माहिती आहे आम्ही आज 15 वर्षामध्ये कधीही कुणावरती अट्रॉसिटी दाखल केली नाही. नाहीतर आम्ही बी पोलिसांच्या आमच्या ओळख आहे, आम्ही बी साहेबांजवळ बसून म्हणू शकतो ह्याच्यावर अट्रॉसिटी करतात. पण जातीचा वापर करणारी ही लोक कलंकित असतात आणि त्यामुळं जे आमचं कवचकुंडल आहे अट्रॉसिटी, हे कवचकुंडलं येणाऱ्या काळामध्ये कवचकुंडलच राहावं आणि त्याची धार बोतट होऊ नये आणि ज्यांनी चुकीची अट्रॉसिटी दाखल केली त्याच्यावर कारवाई करावी, यासाठी ही प्रेस आहे. आज विविध दलित संघटनेच्या वतीनं या ठिकाणी प्रेसचं जे आयोजन करण्यात आलेलं आहे, त्याचा मूळ विषय असा आहे की अभिजित बिचुकले हा संपूर्ण सातारकरांना परिचित आहे आणि तो नुसताच परिचित नसून तर तो एक मनोरुग्ण म्हणून परिचित आहे. तर या मनोरुग्णांनी काल सुनील तात्या काटकर म्हणून यांच्यावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलेला आहे. आज हा जो गुन्हा दाखल केलेला आहे तर हा संपूर्ण राजकीय स्वरूपाचा गुन्हा आहे. इथं काम करत असताना गेल्या अनेक वर्षापासून मी दलित समाजामध्ये काम केलेलं आहे. मी काम करत असताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा मी यूथचा कार्याध्यक्षसुद्धा म्हणून काम केलेलं आहे. बऱ्याच वर्षापासून दलित संघटनेशी माझी एक चांगल्या प्रकारची नाळ आहे आणि काम करत असताना एक 10 कार्यकर्तेसुद्धा ह्या अभिजित बिचुकलेच्या पाठीमागे मी माझ्या उभ्या आयुष्यात मी कधी बघितलं नाही. असा हा अभिजित बिचुकले नगरपालिकापासून ते राष्ट्रपती पदापर्यंतचे सगळे अर्ज त्यांनी भरलेले आहेत आणि प्रत्येक वेळेस तडजोड हीच त्याची भूमिका असते. या निवडणुकीच्या अनुषंगाने सुद्धा ज्यावेळेस उदयनराजेंच्या विरोधात त्यांनी अर्ज भरला त्यावेळेस सुद्धा त्यांनी बऱ्याच मोठ्या प्रमाणात पैशाची मागणी केली आणि ही पैशाची मागणी त्याची पूर्ण होत नाही असं एकंदरीत त्याला लक्षात आल्यानंतर त्यांनी हा अट्रॉसिटीचा त्यांनी बाबासाहेबांनी दिलेल्या अधिकाराचा हा गैरवापर करून या ठिकाणी खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी काम करत असताना एक आवर्जून ह्या अभिजित बिचुकलेबद्दल मला आवर्जून एक गोष्ट सांगावंशी वाटते की ह्यांनी जे आत्तापर्यंतचे केलेले अट्रॉसिटीचे जे गुन्हे दाखल आहेत ते तुम्ही बघा. पाठीमागं सुद्धा एक गुन्हा त्याने दाखल केला होता, तो नगरपालिकेच्या निवडणुकीच्या मला असं वाटतं तो आमदारकीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं तो गुन्हा दाखल केला होता आणि आज खासदारकीचा निवडणूक आहे, त्या खासदारकीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं हा दुसरा गुन्हा दाखल केला. मग इथं निवडणुकीच्या वेळेसच हे जे अट्रॉसिटीचे गुन्हे दाखल कसे काय होत आहेत हा सुद्धा एक अभ्यासाचा विषय आहे. मुळात हा असलेला मनोरुग्ण आहे. माझी आता मागणी थोडी वेगळी आहे की ह्या मनोरुग्णाची तपासणी करण्यासाठी एखादा सायट्रॅटिक्स आणून त्याची व्यवस्थित टेस्ट करावी आणि पोलिसांनी सुद्धा याच्यावर गुन्हे याचे ऐकून गुन्हे दाखल करत असताना हा कितपत खरं बोलतोय कितपत खोटं बोलतोय याची शहानिशा केल्याशिवाय गुन्हे दाखल करू नये. येत्या काही दिवसात जसं आमच्या दादासाहेबांनी सांगितलं की येत्या काही दिवसात जर या पोलिसांनी याच्यावर व्यवस्थित चौकशी करून त्याचा बंदोबस्त जर व्यवस्थित केला नाही आणि हे खोटे गुन्हे जर मागे घेतले नाही तर हजारो दलित त्याच्या घरावर आम्ही जाऊन त्याचा बंदोबस्त करणार आहोत. आज या ठिकाणी अशा पद्धतीने आम्हाला आवर्जून नमूद करावं लागतं की हा अभिजित बिचुकले हा नक्की कोण आहे. अभिजित बिचुकलेनं जे सुनील काटकर आहेत की ज्यांचं सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये जे योगदान आहे या पूर्ण जिल्ह्यामध्ये सुनील काटकरांची एक वेगळी छवी आहे आणि सुनील काटकरांना एक सामाजिक स्वरूपामध्ये या जिल्ह्यामध्ये ओळखलं जातं. एक उत्तम प्रकारचं प्रशासन किंवा उत्तम प्रकारचं काम करणारा एक चांगला नेता म्हणून सुनील काटकरांची या जिल्ह्यामध्ये एक वेगळी असं वलय आहे, वेगळी भूमिका आहे. मी तुम्हाला आत्ताच प्रश्न विचारला की माझ्या पुढे सुद्धा एक प्रश्न निर्माण झाला की हा अभिजित बिचुकले हा नक्की कोण आहे. मग मला एक प्रश्न पडतो की अभिजित बिचुकलेनं हा एक स्टंट केलेला आहे. स्वतःची उंची वाढवण्यासाठी हा अभिजित बिचुकलेचा एक स्टंट आहे. मी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचा सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून या ठिकाणी प्रथमतः अशा अपप्रवृत्तीचा मी या ठिकाणी जाहीर
तीव्र निषेध करतो। हा सातारा जिल्हा हा पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे। या सातारा जिल्ह्यामध्ये खरं तर चुकीच्या पद्धतीने ॲट्रॉसिटी होत नाहीत आणि त्या चुकीच्या पद्धतीने ॲट्रॉसिटी होऊ नये म्हणून मी कायमस्वरूपी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं या जिल्ह्यामध्ये आघाडी घेत असतो। हा ज्या जिल्ह्यामध्ये सामाजिक समजूत आहे, कारण या जिल्ह्यामध्ये हा जिल्हा किती सामाजिक या जिल्ह्यामध्ये सलोखा राखला जातो याचं प्रत्यांतर जर म्हटलं तर मी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचा जिल्हाध्यक्ष असताना जेव्हा मराठा क्रांती मोर्चा झाला तेव्हा या मराठा क्रांती मोर्चामध्ये या जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाने प्रथमतः मराठा क्रांती मोर्चाला पाठिंबा दिलेला आहे। कारण या ठिकाणी जातीयतेचं कुठंही लवलेश नाही। हा पुरोगामी विचाराचा सातारा जिल्हा आहे। खरं तर याच्यावरून मला एक आठवतं की अभिजित बिचुकले हा पार्ट वेगळा आहे। अभिजित बिचुकलेला एक हत्यार बनवून या विरोधकांनी खऱ्या अर्थानं हा एक राजकीय डाव केलेला आहे। मला याच्यातून अभिजित बिचुकलेची कीव येत नाही तर विरोधकांची कीव येते की विरोधकांनी कमसे कम एकाची उंची पाहून तरी हा विरोधाभास निर्माण करायला होता, परंतु विरोधकांच्या पायाखालची वाळू पूर्णपणे सरकलेली आहे। आपण पाहतो की छत्रपतींची ही गादी आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले या सातारा लोकसभेमधून निवडणूक लढवत आहेत। छत्रपती उदयनराजांचा विजय हा तेवढाच निश्चित आहे। छत्रपती उदयन महाराज हे या देशामध्ये बहुमताने निवडून येणार आहेत ही काळ्या दगडावरची रेष आहे। मात्र विरोधकांच्या डोळ्यामध्ये कुठेतरी सल आहे आणि म्हणून विरोधकांकडे कोणतेही हत्यार राहिलं नाही, म्हणून हे असले छोटे छोटे केविलवाले प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले जातात। खरं तर जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं या संविधानाचा आमच्या या जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं जर अशा चुकीच्या पद्धतीनं ज्याची उंची नाही ती व्यक्ती या अभिजित बिचुकलेसारखी व्यक्ती या संविधानाचा जर गैरवापर करत असतील तर माझ्यासारखे स्वाभिमानी जे बाबासाहेबांना मानणारे बाबासाहेबांच्या विचारांना मानणाऱ्या कार्यकर्त्याची खऱ्या अर्थानं या ठिकाणी माझ्या मनाला खंत होते की अशा पद्धतीच्या प्रकरण जे आहेत हे भविष्यामध्ये कुठे होऊ नये। मी या ठिकाणी एवढं सांगेन की अभिजित बिचुकले अभिजित बिचुकलेंना मी तर विनंती करतोय की अभिजित त्याला कुठेतरी प्रसिद्धी माध्यमांनी सुद्धा त्या ठिकाणी त्याला कुठेतरी उचलून धरू नये। विनाकारण ज्याची लायकी नाही त्याला प्रसिद्धी मिळू नये। अभिजित बिचुकले फक्त ॲट्रॉसिटी पुरता आज बाहेर पडलेला आहे। अभिजित बिचुकलेने आजपर्यंत कोणती सामाजिक कामे केलेली आहेत, समाज हिताची कुठली कामं केलीत याचा आलेख अभिजित बिचुकलेने प्रथमतः या ठिकाणी सादर करावा। आणि ज्याची उंची नाही त्याने फक्त स्टंट म्हणून पण स्टंट करताना सुद्धा आपण कुणाच्या विरोधात स्टंट करतो आहोत की ज्या माणसानं गेल्या अनेक वर्षामध्ये म्हणजे सुनील तात्या काटकर सारख्या जे व्यक्तिमत्व आहे जिल्ह्यामध्ये की एक निस्वार्थी व्यक्तिमत्व आहे की सर्व आज आपण परवा पाहिलं की या महाराष्ट्रामधल्या 27 दलित संघटना दलित म्हणण्यापेक्षा ज्या बाबासाहेबांच्या विचारांना मानणाऱ्या ज्या संघटना आहेत या संघटनांनी प्रथमतः एकत्रित येऊन 27 संघटनांनी या जिल्ह्यामध्ये छत्रपती उदयनराजांना निवडून आणण्यासाठी उदयनराजांच्या पाठीशी खंबीरपणे या 27 संघटना ह्या एकत्रितपणे आलेल्या आहेत। हे महाराष्ट्रामध्ये हे पहिलं उदाहरण आहे आणि आम्ही तर म्हणतो की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीला एकत्रित करून ज्या स्वराज्याची स्थापना केली, जे रयतेचं राज्य स्थापन केलं, त्याच छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार समोर ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेची निर्मिती केली। खरं तर त्याचंच अनुकरण करून पुढे छत्रपती उदयन महाराज हे या सातारा जिल्ह्यामध्ये सर्व समाजाला सर्व घटकांना एकत्रित घेऊन या सातारा जिल्ह्यामध्ये सक्षमपणे छत्रपती उदयन महाराजांचं काम चालू आहे आणि या कामाला जर कुणी ऐरागैराचं बोट लावण्याचा प्रयत्न करत असेल तर हे या ठिकाणचा बाबासाहेब छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा जो आमच्यासारखा जो कार्यकर्ता आहे हे अशा अनेक अभिजित बिचुकले जरी आले तर हे आम्ही कदापि सहन करणार नाही। शिवसेनेच्या आणि भाजपच्या उमेदवारांनी अभिजित बिचुकले याच्या जातीचा वापर करून उदयन महाराजांच्या खंदे समर्थकांवरती हल्ला केलेला आहे आणि हा हल्ला त्यांनी निवडणूक जिंकण्यासाठी जरी केला असला तरी याचा परिणाम असा होतो की याचा परिणामामुळं ॲट्रॉसिटीचा जो कवचाखाली लपलेला जो दलित बांधव आहे हा बदनाम होतो या। तर प्रांजळपणे आमची विनंती आहे की ही लोकसभेची निवडणूक ही तुमच्या दलितांची निवडणूक नाही, ही मोठ्या लोकांची निवडणूक आहे, परंतु याचा वापर फक्त दलितांचा वापर एकमेकाला ॲट्रॉसिटी दाखल करून
गुन्हे दाखल करण्यासाठी, त्यांना कलंकित करण्यासाठी की असं करणे आणि त्याच्यामध्ये आपली राजकीय पोळी बाजून घेणे हा चुकीचा पर्याय आहे. त्याच्यामुळं ज्याच्यावर अॅट्रॉसिटी दाखल झाली त्याच्या समर्थकांना व त्यांच्यावर असणारे जे काही वरिष्ठ पदाधिकारी आहेत यांच्या मनामध्ये दलितांबद्दल द्वेष भावना निर्माण होते. मागे असं प्रकार घडलेला आहे. त्यामुळं कळकळीची विनंती आम्हाला एक आहे की आम्ही दलित संघटनांनी 23 दलित संघटनांनी पाठिंबा उदयन महाराजाला या कारणानं दिला होता की शिवसेना आणि भाजप हे जातीवादीच आहेत आणि जातीवादीच आहेत आणि घटना बी बदलाय निघालेत संविधान. त्यामुळं प्रांजळपणे अभिजित बिचुकलेचा बोलवता धनी हा वेगळा आहे आणि लवकरच जर पोलिसांनी प्रशासनाला आम्हाला विनंती करायची की या गोष्टीचा जो काही गुन्हा दाखल झाला आहे त्याचा तपास योग्यरीतीने करावा अशी आमची विनंती आहे. कारण याचं दूध का दूध आणि पाणी का पाणी येण्यासाठी त्या संबंधितांचे कॉल डिटेल्स तपासणं गरजेचं आहे. कारण या कॉल डिटेल्सच्या माध्यमातून जनतेच्या पुढं सर्व येणं गरजेचं आहे. याच्यामुळं दलित समाजाबद्दल आता उद्या इथं काही माझे मराठा बांधव असतील जे काही आता तुमच्या माध्यमातून ऐकणार आहेत त्यांच्या मनामध्ये विनाकारण दलितांच्याबद्दल रोष निर्माण होतोय. हे रोष निर्माण होऊ नये म्हणून माझी विनंती आहे की अभिजित बिचुकलेचा बोलवता धनी हा भाजप शिवसेनेचे उमेदवारच असणार आहेत हे ठासून मी तुम्हाला सांगतो. आणि त्या नक्कीच अभिजित बिचुकलेला तुम्ही सर्वजण पत्रकार बांधवसुद्धा ओळखताय की अभिजित बिचुकलेनं हे काम सुपारी घेऊन केलेलं आहे आणि अभिजित बिचुकले त्यांना म्हटलं असेल मी असं करतोय मला किती देत आहे हे मला 100% माहिती आहे आणि तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. त्यामुळं अभिजित बिचुकलेच्या बोलवत्या धनीचा सुद्धा शोध होऊन त्याच्यावरती खोट्या अॅट्रॉसिटी दाखल करायला लावण्याचा गुन्हा दाखल करावा ही मागणी माझी येणाऱ्या काळामध्ये आंदोलनामध्ये असणार. आणि यासाठी रिपब्लिकन ब्लू फोर्स आणि रिपब्लिकन जी काही दलित संघटना आहेत या खोट्या अॅट्रॉसिटी दाखल करणाऱ्याच्या विरोधामध्ये तीव्र स्वरूपात जिल्ह्यात लढा उभा राहील एवढंच या निमित्तानं सांग. आता या प्रेस कॉन्फरन्सच्या ज्या उद्देशाने बोलवलेले आहे त्याच्यामध्ये माझे मार्गदर्शक आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आणि उदयनराजेंचे खंदे समर्थक म्हणून सध्या जिल्ह्यामध्येच नव्हे अगदी राज्यस्तरीय नेते मंडळींना सुद्धा माहिती आहे महाराजांचं नाव घेतलं की या ठिकाणी सुनील काटकर यांचा नामोल्लेख झाल्याशिवाय राहत नाही. हे का आहे हे पहिलं आपण समजून घेतलं पाहिजे. कारण समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत तळागाळापर्यंत ग्रासरूटला काम करणारा कार्यकर्ता म्हणून आज सुनील काटकर यांची ख्याती आहे. आज आपणाला माहिती आहे सातारा शहरामध्ये जयभीम फेस्टिवल संदीप भाऊंच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी होतो. माझ्या माहितीने एकही कार्यक्रम एकही वर्षी असा झाला नाही की त्या कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती सुनील काटकर नाही. मी गेले 4 वर्षे सातारा शहरामध्ये तथागत फाउंडेशनच्या माध्यमातून आंबेडकर जयंतीचा समता पर्व म्हणून 11 एप्रिल ते 14 एप्रिल असं सादर करतो. या कार्यक्रमाला देखील सुनील काटकरांची प्रमुख उपस्थिती असतेच. रामदासजींचा कार्यक्रम असेल दादासाहेबांचे कार्यक्रम असतील प्रत्येक सामाजिक कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थिती सुनील काटकरी सहभागी होत असतात. याच्यातून त्याची असणारी सामाजिक बांधिलकी ही आपल्याला प्रकृती दिसून येते. आता जास्त बोलण्यापेक्षा मी 2-3 मुद्द्यावर या ठिकाणी आपल्याला लक्ष वेधू इच्छितो. त्याच की 13 तारखेला या ठिकाणी घटना झाली म्हणून या गुन्ह्यामध्ये सादर करण्यात आलेला आहे संदीप भाऊ. मात्र हा गुन्हा आज दाखल होतो. 13 तारखेची घटना आज दाखल होती. मगाशीच रामदासजींनी सांगितल्याप्रमाणे परवाची झालेली मुख्यमंत्र्यांची सभा, कालची झालेली उद्धव ठाकरेंची कराडमधली सभा, या सभेमधली गर्दी, याच्यामधून झालेला प्रतिसाद हे सगळं डोळ्यासमोर घेता आता या ठिकाणी हा झालेला फ्लॉप शो भरून काढण्यासाठी म्हणून अभिजित बिचुकले नावासारखं भांडवल या ठिकाणी वापरण्यात आलेलं आहे. हे न समजण्यावर ही जनता खुली नाही. आणि याच्यातून दादासाहेबांनी मागे सांगितल्याप्रमाणे सामाजिक तेढ निर्माण करण्याचं हे जे षडयंत्र आहे हे मी तर म्हणतो की सर्वांना हे ज्ञात आहे सांगण्याची आपण गरजच नाही. मात्र या सामाजिक तेढ निर्माण करण्याची प्रवृत्तीचा निषेध म्हणून या ठिकाणी आपण आलेला आहे. याच्यातून एक कार्यकर्ता घडवण्यासाठी 5-10 वर्ष उभी लागतात. सुनील काटकरांच्यासारखा कार्यकर्ता घडण्यासाठी, दादासाहेबांच्यासारखा कार्यकर्ता घडण्यासाठी, संदीप भाऊंसारखा, रामदासजींच्यासारखा कार्यकर्ता घडण्यासाठी एक तप घालवावं लागतं. मात्र एक कार्यकर्ता बाद होण्यासाठी एक क्षणाची चुकीची घटना घडणं ही एक क्षणात होत असते. आणि ही घटना घडण्याचं सगळ्यात मोठं पातक या ठिकाणी पोलीस प्रशासनानं केले. माझा हा एक गंभीर आरोप आहे प्रशासनावर. कारण 13 तारखेला घडलेली घटना आज रोजी आजच्या तारखेला या ठिकाणी दाखल होते. हे कोणाच्या दबावाखाली होत आहे, ह्याच्या पाठीमागचा बोलवता धनी कोण आहे हे या ठिकाणी तपासलं पाहिजे. आज या ठिकाणी ह्याच्या पाठीमागं ह्या अभिजितच्या पाठीमागे एकही कार्यकर्ता नाही. दादासाहेबांनी सांगितल्या पद्धतीनं ह्याच्या घरामध्ये बाबासाहेबांचा फोटो नाही, ह्याच्या पाठीमागं कोणतीही सामाजिक बांधिलकीची पार्श्वभूमी नाही, हा कुठल्या आंदोलनामध्ये सहभागी झालेला नाही. आणि ह्याच्यापेक्षा दुसरी कुठला पुरावा द्यायचा. अशा व्यक्तीचा 1 नाही 2 नाही जवळजवळ 7-8 कलमं या ठिकाणी लावलेले आहेत.
ही कलमं कोणत्याही सामान्य माणसासाठी पोलिसांनी कधी एवढ्या तत्परता दाखवलेली नाही असं मला ठामपणे सांगायचे. कोणत्याही पद्धतीत राजकीय दबाव या ठिकाणी घेऊन जर पोलीस प्रशासन वागणार असेल तर ही अत्यंत मोठी ही पोलीस प्रशासनाची दांभिकता आहे, ही उघड दिसते. आज 13 तारखेपासून आज एवढे दिवस पोलीस प्रशासनाने जर ही गुन्ह्यामध्ये जर तथ्यता होती तर 13 तारखेला तात्काळ गुन्हा दाखल का झाला नाही? एवढा दिवस हा अवधी का घेतला की हा माझा सवाल आहे. मुख्यमंत्र्यांची सभा झाल्यानंतर, उद्धव ठाकरेंची सभा झाल्यानंतर जर दुसऱ्या दिवशी हा गुन्हा दाखल होतो तर ह्याच्यामागं अत्यंत मोठ्या प्रमाणात राजकीय पार्श्वभूमी आहे हे स्पष्ट होते. आणि याचा खुलासा होण्याकामी प्रशासनानं गंभीर या ठिकाणी पावलं उचलावी. अन्यथा ह्याचे दादासाहेबांनी मागे सांगितल्याप्रमाणे सातारा जिल्ह्यातला दलित समाजातला प्रत्येक नेते रस्त्यावर उतरतील आणि याच्या पाठी अभिजित हा छाटछूट आहे, ह्याला आम्ही विचारत नाही, याचं नाव पण घ्यायला मला अजिबात ह्याला नाव घेऊन मोठा करण्याची माझी इच्छा नाही आहे. मात्र एका ह्या भांडगुळी प्रवृत्तीमुळं संपूर्ण या छत्रपती शिवरायांच्या ह्या कर्मभूमीमध्ये सर्व जाती जमातीतले लोक अत्यंत एकात्मितेने अत्यंत समतेने या ठिकाणी वागत असताना अशा ह्या प्रवृत्तीमुळं तेढ निर्माण करण्याचा झालेला हा डाव आहे. हा डाव ही साताऱ्यातली जनता कधीही स्वीकारणार नाही, हाणून पाडणार. मात्र नेहमीच उदयनराजेंची निवडणूक असली की अशा पद्धतीचं काहीतरी खळबळजनक घडवण्याची इथं एक प्रथाच पडलेली आहे आणि त्याचा एखादा हत्यार म्हणून हा एक अभिजित नावाचं हत्यार काढलं आहे. आणि जास्त बोलण्यापेक्षा एकच शेवटची गोष्ट सांगतो, ह्याची लायकी नसलेल्या ह्या भांडगुळाला बिग बॉसने एक टाइमपास कॅरेक्टर म्हणून घेतलेला आहे. बिग बॉसवाल्यांना मी या ठिकाणी मी छोटा कार्यकर्ता आहे, परंतु या केलेल्या प्रवृत्तीचा निषेधमधून बिग बॉसवाल्यांना माझी विनंती राहील, जर ह्या बिग बॉसमध्ये ह्या माकडाला जर तुम्ही घेतलं तर बिग बॉसचा स्टुडिओ ह्या ठिकाणी जाळल्याशिवाय आम्ही राहणार नाही. टाइमपास प्लेअर म्हणून या ठिकाणी प्रत्येक यूट्यूबवर असेल सगळ्यांनी याचा वापर केलेला आहे. मात्र ह्याला जर आता बिग बॉसवर घेतलं, महाराजांनी सहज एक सामान्य कार्यकर्ता गरीब कुटुंबातला नगरपालिकेत नोकरीला लावला, ह्याला दात आले, ह्यानेच नोकरी सोडली कारण ह्याला हे धंदे मिळाले. आणि हे धंदे मिळत असताना ह्याच्यापेक्षाही पुढची गोष्ट, सुनील काटकर तात्यांना एक दिवस असा नाही की रात्रीच्या 12 वाजेपर्यंत पोलिसांनी CDR चेक करावे. एक दिवस असा नाही की त्यांना त्याचे फोन अक्षरशः तो पिढत असतो. 24 तास आम्ही ह्या सामाजिक राजकीय भूमिका ठरवत असताना मी तात्यांच्या सोबत असणारा सावलीप्रमाणे असणारा कार्यकर्ता आहे. मला माहिती आहे ह्याचे 10 मी फोन त्याचे दिवसातले 4 फोन मी कट करत असतो. असं असताना देखील हा अशा गंभीर आरोप करत असता मागची भूमिका काय असावी हे न कळण्यावर अज्ञान इथली साताऱ्यातली जनता नाही हे तितकंच खरं आहे. त्यामुळं ज्यादा बोलण्यापेक्षा पोलीस प्रशासनानं ज्या तत्परतेनं हा गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यावरती असणारी शंका आहे. यासाठी वेळ पडली तर CBI चौकशी व्हावी. हा CBI चौकशी करणं एवढ्या लायकीचा नाही, मात्र ह्याच्या पाठीमागे असणारे जे बोलवते धनी आहेत हे शोधण्यासाठी CBIची चौकशी लावी अशी मी निमित्ताने मागणी करतो. आणि पुन्हा एकदा अशा ह्या सामाजिक विषमता निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध व्यक्त करून ह्याची सखोल चौकशी एवढी मागणी करतो. धन्यवाद.